शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय श्रीकृष्णाय वयं नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद उत्तरार्थ. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्यात केले कथन. भस्म झाला काल यवन मुचुकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारका गमन. रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण. त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे. पराभव शिशुपाल रुक्मीचे 54व्यात यांचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध शंभराचा. 55वा तयाचा. जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा. सेमंतकाचा 56वा. सेमंतक हरण शतधनोद्धार. फिरून द्वारकेशी आला अक्रूर. 57व्यात मधुर कथा तयांची. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया 58वा सांगेतया. 16 सहस्र 100 जाया. 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा. अनिरुद्ध विवाह 61वा. रुक्मी वध पुत्रयोग बर्वा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62. कृष्ण बाणासुर युद्ध 63. नृगराज कथा 64. 65 बलराम व्रजयात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66. विविधोद्धार 67. बलराम कोप सांब विवाह 68 वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही. 69व्यात कथाही. 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन. 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ. 73 सोडी राजबंदिवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान. 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला.
शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्त्र विद्रोथोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध, बल्वलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा, सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली, सुदाम्याशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथाती, श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82 श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञान मातापित्याशी 85 सुभद्राहरण मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन, एकदा अनेक रूप धारण 86 वेदस्तुती 87, शिवसंकटमोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90 श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज वैशाख शुद्ध द्वादशी शक 1947 आणि तारखेप्रमाणे 9 मे 2025. आज महाराणा प्रतापांची जयंती आहे. त्यांचा जन्म 9 मे सन 1540 झाला होता आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो 19 जानेवारी 1597, म्हणजे केवळ 57 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलेलं होतं. महाराणा प्रतापाचे आईवडील म्हणजे राणा उदयसिंग आणि राणा जयवंताबाई यांच्या पोटी राणा प्रतापांचा जन्म आजच्या दिवशी झाला. आज त्यांची 385वी जयंती आहे. उदयपूर मेवाड या संस्थांचे ते राजे होते. 13वे महाराजा होते त्या घराण्यातले. महाराणा प्रताप म्हटलं की आपल्याला वीरता, शौर्य, त्याग आणि पराक्रम आणि दृढ निश्चय, दृढ प्रण या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळतात. महाराणा प्रतापांच्या त्या 57 वर्षाच्या आयुष्यामध्ये बादशाह अकबराशी त्यांचा संघर्ष झाला. बादशाह अकबर जो आहे तो आपल्या आग्र्याचा राजा होता. आग्र्यामध्ये शिवाजी महाराज त्याच्यानंतर होऊन गेले यांच्यानंतर. पण शिवाजी महाराजांची जी राजनीती होती त्याचप्रमाणे ही पण राजनीती यांची पण त्याच पद्धतीने होती. म्हणजे त्यांच्यानंतर शिवाजी महाराज झाले हे अगदी खरं आहे. महाराणा प्रतापांचा जन्म जो आहे तो कुंभलगड दुर्ग, कुंभलगड या किल्ल्यावर झाला. मेवाडमध्ये हा किल्ला आहे. आज राजस्थानमधला राजसमंद जो जिल्हा आहे त्यामध्ये हा कुंभलगड किल्ला आहे. आणि त्यांचं निधन जे आहे ते चावंड, मेवाड जिल्हा उदयपूर या ठिकाणी झालं. त्यांचे पुत्र जे आहेत अनेक आहेत. त्यापैकी प्रमुख जे आहेत ते अमरसिंह जे आहेत. आता यांना जो राज्याभिषेक झाला तो 2 वेळेस झाला. पहिला राज्याभिषेक 28 फेब्रुवारी 1572 आणि दुसरा कुंभलगड म्हणजे 1572. तसाच छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा राज्याभिषेक तसा 2 वेळेस झाला. त्याचप्रमाणे यांचासुद्धा झाला. यांना एकूण 11 पत्नी होत्या. महाराणी अजबंदे पवार या त्यांच्या पहिल्या पत्नी, ज्यांच्यापासून अमरसिंग आणि भगवानदास असे त्यांचे 2 पुत्र झाले. महाराणा प्रताप म्हटलं की ते घोड्यावर बसलेले, हातामध्ये एवढा मोठा भाला आहे, पाठीशी काय पाठीशी ते काय ढाल आहे आणि असं ते भव्य रूप जे आहे ते आपल्याला दिसतं. महाराणा प्रतापाच्या पूर्ण लढाईमध्ये महत्त्वाची लढाई म्हणजे हल्दीघाटीचं ऐतिहासिक असं युद्ध. राजा अकबराला महाराणा प्रतापांना जिंकायचं होतं, पण कितीही प्रयत्न केला अकबराने तरी महाराणा प्रताप त्यांना शरण गेले नाहीत. हल्दीघाटीचं जे युद्ध होतं ते त्यांचं जे पहिला राज्याभिषेक झाला गोगुंदा या गावी, त्या गोगुंदाच्या जवळ असणारे हल्दीघाट या घाटीमध्ये ते युद्ध झालं. आता त्याचं एक स्मरण म्हणून पुढे हळदी म्हणजे आपलं हळदीच्या बाबतीमध्ये पेटंट घेण्यासाठी अमेरिकेने खूप तयारी केली होती. हे आत्ताचा काळ आहे 150 वर्षामधला. आणि आपल्याकडचे असणारे पेटंटवाले गोव्याचे असणारे काय त्यांचं नाव आठवलं की सांगतो मी. त्यांनी त्या हळदीचं पेटंट घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यामध्ये कारण हळद जी आहे ते सगळ्यावर गुणकारी आहे.
अनेक प्रकारचे औषधं त्यातून निर्माण होतात, टर्मरिक ज्याला आपण म्हणतो. आणि तो लढा जो आहे तो आपण जिंकला आणि हळदीचं पेटंट आपल्याला मिळालं. म्हणजे तीसुद्धा लढाई जी होती त्या पेटंटसाठी, तिला पण एक प्रकारे हल्दीघाटीचंच लढाई म्हणतात. महाराणा प्रतापांचा जो घोडा होता त्याचं नाव चेतक असं घोड्याचं नाव होतं. हा चेतक घोडा शेवटपर्यंत महाराणा प्रतापांची साथ देत होता. आणि त्या चेतक घोड्याची सुद्धा समाधी राजस्थानमध्ये आहे. त्यांचे काही वाक्य जे आहेत ते अगदी प्रसिद्ध आहेत, जे आपल्यालासुद्धा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. त्याने एका ठिकाणी म्हटलं की काळ इतका बलवान असतो तो राजालाही गवताची भाकरी खाऊ घालतो. अगदी हेच त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा घडलेलं आहे. दऱ्याखोऱ्यामध्ये या मोगलांच्या माऱ्यापाशी दूर जाण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी एकांतामध्ये अगदी जवळ असणारे मोजके 5-10 सरदार घेऊन ते त्या ठिकाणी राहिले. गवताची भाकरी अक्षरशः त्यांना खावी लागली आणि काळ इतका बलवान असतो हा त्याने धडा आपल्याला दिसला. त्यामुळे काळ जो आहे त्याला 25वे तत्त्वसुद्धा म्हटलेलं आहे आपल्या अध्यात्मामध्ये. नंतर त्यांचं अजून एक वाक्य छान आहे, माणूस आपल्या कष्टाने आणि कर्मानेच आपले नाव अमर करू शकतो. अमर व्हायचं असेल तर ते अमर होण्यासाठी कष्ट केले पाहिजे आणि आपलं कर्म चांगल्यात चांगलं असलं पाहिजे. आणि देशाबद्दलचं प्रेम, अभिमान जो आहे तो त्यांच्याकडून शिकण्यासारखा आहे. आज जी परिस्थिती भारतामध्ये आहे पाकिस्तानशी लढण्यामध्ये, त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्यासाठी एक मोठा प्रेरक असा इतिहास हा महाराणा प्रताप सिंहाचा आहे. ते म्हणतात, जोपर्यंत तुम्हाला तुमचे गंतव्यस्थान प्राप्त होत नाही, जसं जीवाला गंतव्यस्थान म्हणजे परमेश्वराची प्राप्ती, ती जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत मेहनत करा. ते त्यांच्या शब्दात सांगतात. आता आपल्या अध्यात्माच्या दृष्टीने तोपर्यंत जीवाने साधना केली पाहिजे आणि लढत राहा. कोणाशी लढायचं की हा जो दिसणारा प्रपंच आहे त्याच्याशी लढायचं. प्रपंचाच्या कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आपण त्याला प्रतिकार केला पाहिजे. आणि असे करणारे ज्या व्यक्ती असतात त्यांचे मात्र सदैव लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण झालेलं असतं. तसंच एक स्थान जसं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आहे, तसंच महाराणा प्रतापाचं जे स्थान आपल्या सगळ्या हिंदूंच्या मनामध्ये अखंड आहे. त्यांचा जो घोडा होता चेतक, त्याचंसुद्धा स्वामीनिष्ठा जी आहे त्याचं ते प्रतीक चेतक आहे. आमचे निगडीकर रंगनाथ महाराज त्यांचासुद्धा घोडा होता. तो घोडासुद्धा रंगनाथ महाराज गेल्यानंतर जवळपास 3 दिवस त्याच ठिकाणी त्यांना ज्या ठिकाणी अग्नी देण्यात आला त्या ठिकाणी तो घोडा सतत बसूनच होता. आणि 3ऱ्या दिवशी त्या घोड्याने नदीमध्ये प्रवेश केला आणि तो काही पुन्हा परत बाहेर आला नाही. म्हणजे त्यांनी आत्मसमर्पण केलं. आमच्या अकोल्यामध्ये असणारा बाबाजी मठ जो आहे तिथेसुद्धा बाबाजी महाराजांचा एक पोपट होता. त्या पोपटाने सुद्धा महाराज गेल्यानंतर पौर्णिमेला महाराज गेले, कोजागिरी पौर्णिमेला, आणि त्यानंतर 3ऱ्या दिवशी तृतीयाला त्या पोपटाने सुद्धा आपला देह महाराजांच्या पायी समर्पण केला. म्हणजे हे जे जीव आहेत, चेतक घोडा असेल, तो पोपट असेल, आमच्या रंगनाथ महाराजांचा घोडा असेल, या सगळ्यांचं जे शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत स्वामीनिष्ठा ही त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळते. महाराणा प्रताप यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून आपण आपल्या आजच्या अध्यायाकडे वळूया. आजचा अध्याय जो आहे त्याचं शीर्षक असं आहे की भृगु ऋषींकडून 3 देवांची परीक्षा आणि मेलेल्या ब्राह्मण बालकांना भगवंताने परत आणणे. 2 गोष्टी यामध्ये आहेत. भृगु ऋषींकडून 3 देवांची परीक्षा, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवता यांची परीक्षा करण्याचं काम जे आहे, ती जबाबदारी जी आहे ती भृगु ऋषींवर दिली होती. आता भृगु कोण याच्याबद्दल थोडासा विचार करू. मुळामध्ये जसा काल आपला प्रश्न होता आपल्या अभिजितने उपस्थित केला, तोच प्रश्न आता पुढे आपण चालू. परब्रह्म, परमात्मा, महाविष्णू हे सगळे एकच आहेत. त्यांच्यापासून, त्यांच्या नाभी कमळापासून ते कमळ निर्माण झालं आणि त्यातून ब्रह्मदेव प्रगट झाले. म्हणजे ब्रह्मदेव हे त्या मूळ परब्रह्माचे पुत्र, मुलगा.
त्यानंतर त्या ब्रह्मदेवानं जे काम दिलं सृष्टी निर्माण करण्याची, आता ते निर्माण केली, मग त्याचं पालन कोण करणार? आणि म्हणून विष्णूंची योजना झाली. आता महाविष्णू न म्हणता आपण त्यांना विष्णू असं म्हणतो. म्हणजे परब्रह्माचा मुलगा ब्रह्मदेव आणि त्यांचा मुलगाच म्हणा तो म्हणजे विष्णू, म्हणजे तो परब्रह्माचा नातू झाला. आता या दोघांच्या नंतर त्याच ब्रह्मदेवापासून निर्मिती झाली ते भगवान शंकरांची. आणि जन्म झाल्यावर ते रडायला लागले, त्याचं नाव रुद्र पडलं आणि ते भगवान शंकर. म्हणजे एका अर्थाने परब्रह्म, त्यांचा मुलगा असणारे ब्रह्मदेव, नातू असणारे विष्णू आणि पंतू असणारे शंकर. आता या ठिकाणी शुकदेवाने परीक्षित राजा शुकदेव सांगत आहेत की एकदा सरस्वती नदीच्या किनारी, म्हणजे आपल्या बद्रीनाथाच्या पुढचा भाग आहे हा, माण जे शेवटचं गाव आहे भारतातलं ते, किंवा तिकडून येताना पहिलं भारतातलं गाव, त्या ठिकाणी अनेक ऋषी एका यज्ञासाठी एकत्र आलेले होते. आता त्यामध्ये ज्या चर्चा झाल्या त्यामध्ये एक विषय निघाला की ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू जे परब्रह्माचे मुलगा, नातू आणि पंतू आहेत, त्यांच्यापैकी श्रेष्ठ देवता कोण, याविषयी तर्कवितर्क सुरू झाल्या. आता त्या ऋषीमुनींनी तस्य जिज्ञासया तैवै भृगुं ब्रह्मसुतं रूप, जिज्ञासया झाली, जिज्ञासा निर्माण झाली कोण श्रेष्ठ, आणि म्हणून त्याने ब्रह्मदेवाचा पुत्र असणाऱ्या भृगु ऋषींना त्यासाठी नियुक्त केलं. ब्रह्मदेवाचे जे पुत्र होते म्हणजे ब्रह्मदेवाच्या शरीरापासून निर्माण झालेले जे आहेत मानसपुत्र आपण म्हणतो, त्यामध्ये नेत्रापासून अत्री झाले, ब्रह्मदेवाच्या मुखापासून अंगिरस ऋषी झाले, कानापासून पुलत्स ऋषी झाले, ब्रह्मदेवाच्या मनापासून मरीची ऋषी झाले, ब्रह्मदेवाच्या नाभीपासून पुलह ऋषी झाले, ब्रह्मदेवाच्या हातापासून कृतू झाले, ब्रह्मदेवांच्या त्वचेपासून भृगू झाले, प्राणापासून वसिष्ठ झाले, अंगठ्यापासून दक्ष झाले आणि नारद हे ब्रह्मदेवांच्या मांडीपासून झाले. अजून त्यांचे पुत्र जे आहेत ते ब्रह्मदेवांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि त्या इच्छा मात्र करून 4 पुत्र निर्माण झाले, ते म्हणजे सनकादी ऋषी. ब्रह्मदेवांच्या छायेपासून म्हणजे सावलीपासून कर्दम ऋषींची उत्पत्ती झाली. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवांच्या ध्यानापासून निर्माण झालेले म्हणजे चित्रगुप्त आहेत, आणि ब्रह्मदेवाच्या शरीरापासून एक पुरुष आणि एक स्त्री उत्पन्न झाली, आणि ते शरीरापासून झालेले म्हणजे स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी. श्रीमद भागवताची कथा ही स्वयंभू मनू आणि शतरूपा यांच्यापासून सुरू होते. आता हे सगळं लक्षात घेतल्यावर इथे प्रश्न आला की या भृगु ऋषींना त्याने पाठवलं. आता भृगु ऋषी म्हणजे आता ते ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहेत. भृगु ऋषी आणि शंकर यांच्यात काय संबंध आहे तो पण विचार करूया. भगवान शंकर जे आहेत त्यांच्याबद्दल आपल्या दासबोधामध्ये 2-3 ओव्या आहेत, ते लक्षात घ्या, म्हणजे मग पुढच्या ओवीचा अर्थ आपल्या लक्षात येईल. इथे असं लिहिले, न तस्मै प्रवणं श्रोत्रं चक्रे सत्वपरीक्षया तस्मै चुक्रोध भगवान प्रज्वलन स्वेन तेजसा. ब्रह्मदेवांची परीक्षा घेण्यासाठी भृगु ऋषी त्यांच्याकडे गेल्या. भृगु ऋषी गेल्यानंतर भृगु ऋषींनी ब्रह्मदेवांना म्हणजे आपल्याच बापाला नमस्कारसुद्धा केला नाही ते, आणि त्यांची स्तुतीसुद्धा केली नाही. आता आलेला माणूस कोणत्या हेतून आपल्याकडे आला हे आपल्याला माहीत नसतं, यजमानाला माहीत नसतं. आता हे पाहून ब्रह्मदेवांना त्यांचा राग आला. कोणाचा राग आला? त्यांच्याच मानसपुत्राचा राग आला. आता या ठिकाणी ग्रंथराज दासबोधातील 2-3 ओव्या महत्त्वाच्या आहेत. त्या ओव्या म्हणजे, नातू त्यांचे अर्ध जाणे, पंटू तो काहीच नेणे, चुकता संहारणे महाक्रोधी, लेक सकळांचे पाळण करी, नातू मिळवी वरच्यावरी, पंटू चुकल्या संहार करी अकस्मात. दशक 15 समास 5 त्यामध्ये या ओव्या आहेत. आता नातू त्यांचे अर्ध जाणे. आता नातू कोण मगाशी सांगितलं आपण, नातू म्हणजे विष्णू. ब्रह्मदेव परब्रह्माच्या ठिकाणचं नातू जो आहे तो अर्ध जाणे, म्हणजे त्यांना काही गोष्टीची जाणीव होती, काही नव्हते. पण पंटू तो काहीच नेणे. आता पंटू म्हणजे शंकर, आणि पंटू काय करतात की चुकता संहार करी महाक्रोधी असे ते पंटू म्हणजे भगवान शंकर. लेख सकळांचे पालन करी. आता लेख कोण? तर विष्णू, पालन करता विष्णू.
निर्माण करता ब्रह्मदेव आणि विष्णू पालन करणारा आहे. आणि नातू मेळवी वरच्यावरी. नातू तर आता स्मशानात जाऊन बसले, त्यांना जे पाहिजे ते तिथेच त्यांना प्राप्त होत होतं. पण पंतू चुकल्या संहार करी अकस्मात, असे त्या ओव्या आहेत. आता याचा संदर्भ इथे काय येतो की या आपल्या मुलाने आपली स्तुती केली नाही, त्यामुळे ब्रह्मदेवांना राग आला. आता राग आल्यावर इथे दिलेलं आहे, त्या समर्थ ब्रह्मदेवाने हा आपलाच पुत्र आहे असं पाहून आपला क्रोध जो आहे तो आवरला. आता क्रोध आवरायचा म्हणजे माणसाच्या ठिकाणी विवेकबुद्धी पाहिजे. विवेकबुद्धी म्हणजे काय चांगलं आहे आणि काय नाही याचा निवाडा. क्रोध चांगला नाही हे लक्षात आल्यावर ते शांततेने उभे राहिले आणि स्वतःच्या पुत्राच्या पुत्ररूपी पाण्याने जसा अग्नी शांत होतो, आता इथे शब्द दिला आहे, वन्ही स्वयोन्या वारिणा आत्मभूः. वन्ही म्हणजे अग्नी आणि वारिणा म्हणजे पाणी. आता अग्नी आणि पाणी यांचा संबंध काय? उभारणी आणि संवारणी हे 2 विषय ग्रंथराज दासबोधामध्ये खूप छान रीतीने दिलेले आहेत. आपण म्हणतो पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वी म्हणजे हे शेवटचं आहे, पण सुरुवात कुठून झाली तर आकाशापासून. आकाशापासून वायू झाला, वायूपासून तेज झाले, तेजापासून आप झाले आणि आपापासून पृथ्वी झाली. दशक 13 समास 3 उभारणी निरूपण, त्यामध्ये या ओव्या येतात. आकाश म्हणजे ते अंतरात्म्यासी, तयापासून जन्म वायूसी म्हणजे आकाशापासून आकाशाचा मुलगा हा वायू झाला आणि वायूपासून तेजासी जन्म झाला. म्हणजे वायूचा मुलगा म्हणजे तेज आणि वायूचा करता घसवटे, कचरा, वायूचा कचरा घसवटे आणि उष्णाचे वन्ही पेटे. वायू म्हणजे जसे 2 ढग एकमेकावर आदळले की मग जसं अग्नी निर्माण होतो, वीज निर्माण होते, तसं उष्णे वन्ही पेटे आणि सूर्यबिंब ते प्रगटे तये ठाई आणि वारा वाजतो शीतळ तेथे निर्माण झाले जळ. आता अकोल्यात खूप उष्णता होती, पण हळूहळू ते आकाश ढग दिसू लागले आणि हळूहळू पावसाची निर्मिती झाली. तसं आता इथं काय दिलं त्यांनी की ब्रह्मदेवांच्याकडे ते गेले, हा आपलाच पुत्र हे झालं आणि मग ते स्वतः शांत झाले. जसा अग्नी पुत्ररूपी पाण्याने शांत होतो तसं या पुत्ररूपी भृगूच्या या वागण्यामुळे ब्रह्मदेव आता शांत झाले. आणि मग आता ते विचार करतात हे तर ब्रह्मदेव काही श्रेष्ठ नाहीत असा भृगूने निर्णय घेतला मनामध्ये. पुढे ते ततः कैलास अगमत स तम देवो महेश्वरः. पुढे भृगू ऋषी हे कैलासावर गेले. आता शंकर पार्वती सहित, कालच आपण पाहिलं, शंकर भवान भवानी सहित नमामी, दोघे त्या ठिकाणी होतेच. आता शंकराने पाहिलं की आपला भाऊ आलेला आहे. दासबोध वाचताना, कुठलाही ग्रंथ वाचताना साधके पाहावे सावकाश, विवर्ता विशेष कळू लागे. आता इथे अर्थ दिला आहे, शंकराने आपला भाऊ आलेला पाहून ते आनंदाने उठून उभे राहिले. आता शंकर यांचे भाऊ कसे झाले? विष्णू हा नातू आहे आणि शंकर हा पंतू आहे. झाला. आता भृगू हे ब्रह्मदेवाचे पुत्रच आहेत आणि ब्रह्मदेवाचा विष्णू नातू आणि हा पंतू. म्हणजे आता इथे विचार करा की त्या परब्रह्माच्या दृष्टीने शंकर आणि भृगू हे दोघे पुन्हा भाऊच झाले. आता आपला भाऊ आला म्हणून मोठा भाऊ आता उठून उभा राहिला आणि त्याला पण ते उठून उभे राहिले आणि त्याला प्रेमाने आलिंगन दिले. उत्थाय भ्रातरम मुदा, उत्थाय म्हणजे उभं राहून, भ्रातरम मुदा आनंदाने त्यांना मिठी मारली. आता इथपर्यंत ठीक आहे. आता भृगू ऋषी अजून एक पाऊल पुढे गेले. ते म्हणतात तू मर्यादा सोडून वागणारा आहेस असे म्हणून त्यांनी त्यांच्या आलिंगनाचा स्वीकार केला नाही. कशासाठी? त्यांना पाहिजे होता हा श्रेष्ठ आहे की नाही. आता असं यांनी म्हटल्याबरोबर शूलम उद्यम्य तम हंतुम मारेभे तिग्म लोचन, हा 3रं लोचन त्यांचं उघडलं. त्यांना क्रोध आला आणि आपला त्रिशूळ घेऊन ते भृगूला मारायला धावले. ज्या भृगूला आपला भाऊ आला म्हणून स्वागत केलं त्याच आपल्या भावाला मारायला शंकर आता उद्युक्त झाले. आता आपले पतिदेव असं करत आहेत हे पाहून पत्नी त्या ठिकाणच्या असणाऱ्या आमच्या देवी माता जे आहेत पार्वती माता,
त्यांनी पतीच्या चरणावर लोटांगण घातलं, त्यांचा क्रोध जो आहे तो जरा शांत केला, सांत्वन केलं. आणि हे सगळं झाल्यानंतर तिथून पुन्हा भृगु ऋषी निघून गेले. अथो जगाम वैकुंठम यत्र देवो जनार्दन. आता ते वैकुंठाला गेले. वैकुंठ म्हणजे जेथे मती कुंठित होती म्हणजे आता तिथं काही म्हणजे आपण म्हणतो ना साध्या साध्या कामात माझं काही डोकं चाललं नाही म्हणजे मती कुंठित होणं. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या मनापासून संकल्प विकल्प होतात ते मनच आता काम करत नाही, ते वैकुंठ आहे की जे आता तिथे मिळवायचं काही नाही, द्यायचं घ्यायचं काही नाही, काहीच नाही, क्रिया पण नाही. अशा त्या भगवंताच्याकडे ते गेले. तिथलं आता उदाहरण या ठिकाणी दिलं आहे. शयानम श्रिय उत्संगे. श्रिय म्हणजे लक्ष्मी मातेच्या मांडीवर डोकं ठेवून भगवान विष्णू त्या ठिकाणी पहुडलेले होते. भृगूंनी जाऊन आता इथे यांची परीक्षा आता तिसऱ्या प्रकारे पाहिली. भृगूंनी गेल्याबरोबर त्यांच्या वक्षस्थळावर एक लाथ मारली. हृदयी श्रीवत्सलांचन भूषण मिरवी श्री भगवान तयावरते कंठस्थान दयासी मुनिजन अवलोकिती. वक्षस्थळावर लाथ मारली. आता इथपर्यंत ठीक झालं. आता लाथ मारला, आपल्याला कोणी लाथ मारली की आपल्याला तर तो मारत आहे असं पाहिल्यावरच राग येतो. आता इथे विष्णू जे आतापर्यंत झोपलेले होते ते आता उठून पलंगाखाली आले आणि त्यांनी त्या मुनींना नमस्कार केला. आपले स्वागत असो. आह ते स्वागतम ब्रह्मन निषेधात्रासने क्षणम. तुम्हाला माझ्या छातीवर लाथ मारल्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल, कारण माझी छाती ही कठोर आहे आणि ते तुमचे पदकमळ जे आहेत ते कोमल आहेत. अतीव कोमलव तात चरणो ते महामुनी. चरणो कारण दोन असल्यामुळे चरणो द्विवचन, तर चरणो चरण हा चरणो चरणा हा. आपले चरण अत्यंत कोमल आहेत असे म्हणून भृगूंचे चरण त्या महाविष्णूने आपल्या हातामध्ये घेतले आणि ते त्याला मर्दयन स्वेन पाणीना. स्वेन म्हणजे स्वतःच्या पाणीना हातांनी ते दाबायला लागले आणि ते म्हणाले, तीर्थांनाही पवित्र करणाऱ्या आपल्या चरणतीर्थाने आज आमचं वैकुंठ लोकसुद्धा पवित्र झालं आहे. आणि एवढंच काय, आणि मी आणि माझ्याबरोबर राहणारे हे सगळे वैकुंठवासी जे आहेत त्या लोकपालांनासुद्धा आपण पवित्र केलेलं आहे. आपल्याच या सगळ्या पुण्याच्या कृपेने महालक्ष्मी जी आहे ती माझ्या वक्षस्थळावर नेहमी निवास करेल असं विष्णू बोलून गेले. आता हे सगळं तिघांची परीक्षा झाली. शुकदेव सांगत आहेत, एवं ब्रुवाणे वैकुंठे भृगुस्तन मंद्रया गिरा. भृगू अतिशय आनंदित झाले. या तिघांची परीक्षा केली. आता निर्णय जो आहे तो पुन्हा सरस्वतीच्या नदीच्या तीरावर असलेल्या त्या सगळ्या ऋषींच्याकडे द्यायचा म्हणून त्या ठिकाणी आले. पुनश्च सत्रम आवृज्य मुनीनाम ब्रह्मवादिनाम. त्या सरस्वती नदीच्या काठी ते आले आणि ज्या गोष्टी घडल्या ते सगळं तिथे सांगितलं. आणि मग ते म्हणतात, धर्म साक्षात येतो ज्ञानम वैराग्यांचं तदन्वितम ऐश्वर्यम चाष्टदा यस्मात यशश्चात्म अमलापहम. भगवान विष्णू हेच सर्वश्रेष्ठ आहे असा त्याने निर्णय दिला. त्यांच्यापासूनच धर्म ज्ञान वैराग्य 8 प्रकारचे ऐश्वर हे सगळं आणि चित्त शुद्ध करणारं खरं यश साधकाच्या दृष्टीने जे पाहिजे ते त्यांच्यापासूनच प्राप्त होतं. म्हणून ते सर्वश्रेष्ठ देवता आहेत असं त्याने सांगितलं. आणि सत्वगुणाची जर मूर्ती असेल तर ती प्रिय मूर्ती ही भगवान विष्णूच आहेत. आणि ब्राह्मण हे त्या विष्णूचे इष्टदेव आहेत आणि त्यामुळे ब्राह्मणांना त्रास दिला. काल आपण तो श्लोक पण पाहिला. ज्या राज्यामध्ये ब्राह्मणांना त्रास होतो तो राजा निकामी आहे असा निर्णय झाला. त्रिविधा कृत यस्तस्य राक्षसाः असुरा. भगवंताच्या गुणमयी मायेने, गुणमयी म्हणजे सगळे सत्वगुण रजगुण तमोगुण ही जी माया आहे त्यामुळे त्या ठिकाणी असणारे राक्षस असुर आणि देवता हे 3 निर्माण झाले आणि त्यापैकी सत्वमय देवमूर्तीच त्यांच्या प्राप्तीचे साधन आहे. त्या देवतांची प्राप्ती सत्वगुणानेच होणार आहे. शुकदेव सांगत आहेत या ठिकाणी. तर लोकांचा संशय दूर होण्यासाठी भगवंतांनी ही योजना केली. सूतजी या ठिकाणी सांगतात की ही जी कथा आहे ती जन्ममृत रूप संसाराचे भय नाहीसे करणारी कथा आहे. तिन्ही देवतांची तुलना केली, हा श्रेष्ठ का तो श्रेष्ठ,
म्हणजे जो कनिष्ठ आहे त्याच्याबद्दलचा राग किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हा त्याचा उद्देश नाही. पण अशा कथांचं जो निरंतर पान करतो, सुश्लोकम श्रवणपुटै पिबत्य भीक्षणम, अशा जो कानांच्या द्रोणाने पान करतो, कानांचे द्रोण करून अशा कथामृताचं पान करतो, त्याचा सगळा थकवा भगवान विष्णू दूर करतात. आणि म्हणूनच श्रीमद्भागवतामध्ये सुरुवातीला श्लोक येतो, निगमकल्पतरोर गलितम फलम सुखमुखात अमृत संयुतम पिबत भागवत रसम आलयम मुहुरहो रसिका भुवी भावकः. शुकदेव रूपी पोपटाने, शुक म्हणजेच पोपट, शुकदेव हे पोपटासारखे आहेत. पेरूची जेव्हा आपण फोड खातो तेव्हा पेरू कसा आहे काय नाही, जो एखादा फोड त्याच्यावर काहीतरी टोचलेला असतं, तो पेरू गोड आहे असं मुलं म्हणतात आणि तो मला द्या म्हणून ते जसं आग्रह करतात, तसं या ठिकाणी पिबत भागवत रसम आलयम, रसम आलयम विद्यालय, रुग्णालय, म्हणजे ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणात रुग्ण आहेत आणि तिथे सेवा होती, विद्यालय जे विद्या शिकतात त्याला आलय, रसम आलय, तर रसाचा आलय, रसाचा साठा, रसाचा समुद्र. आणि हे फळ जे आहे ते शुकाच्या मुखातून निघालेलं हे भागवतरूपी फळ आहे. आणि म्हणून सांगतात मुहुरहो रसिका भुवी भावकः, अशा फळाचंच नेहमी आपण सेवन करावं. म्हणजे या ठिकाणी सांगितलं शुकदेवांच्या मुखारविंदाचा सुगंध असणारं हे अमृतरूपी हे जे फळ आहे ते फळ सगळ्यांनी रसपान करावं, असं म्हणत हा पहिला भाग आजच्या अध्यायामधला या ठिकाणी पूर्ण होतो. आता दुसरी कथा या ठिकाणी दिलेली आहे. ही पण कथा खूप छान अशी आहे. एकदा द्वारवत्याम, शुकदेव सांगत आहेत परीक्षित राजाला, एकदा द्वारवत्याम तू विप्रपत्न्याः कुमारकः जातमात्रो भुवन पृष्ठा ममार किल भारत. त्या द्वारकेमध्ये ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण राहत होते, एवढी सगळी त्यांची प्रजा होती, बायका होते, मुलं होते, त्या ठिकाणी एका ब्राह्मण स्त्रीने एका मुलाला जन्म दिला. आता लहान मुलं जन्मलेलं आहे, साहजिकच त्या मातेने काहीतरी दुपटं वगैरे टाकून त्याला त्याच्यावर झोपवलं. आता तो जमिनीचा स्पर्श झाल्यावर ते मुलं मृत झालं. ममार किल भारत, तो मरण पावला मुलगा. आता बापाने हा सगळा आक्रोश मनावर घेतला. विप्रो गृहीत्वा मृतकम राजद्वार्यू उपाधय सहा, त्या मृत बालकाचे प्रेत घेऊन त्याचे वडील जे आहे ते आक्रोश करत, ते ब्राह्मण होते, ते आक्रोश करत या दाराशी आले भगवंताच्या. आणि ते प्रेत तिथंच ठेवलं आणि शोक व्यक्त करण्यासाठी ते म्हणू लागले, ब्रह्मद्विषः षटधीयो लुब्धस्य विषयात्मनः क्षत्रबंधो कर्मदोषात पंचत्वं मे गतो अर्भगा. पंचत्वं मे गतो अर्भका, म्हणजे माझा मुलगा पंचत्वात पावला आहे, तो पंचत्वात विलीन झाला आहे. त्याचं कारण ब्राह्मण द्रोही असा राजा आहे, धूर्त राजा आहे, जो लोभी आहे तो राजा आहे, आणि विषयी असणारा राजा, म्हणजे हे जर गुण राजाच्या ठिकाणी असणार तर त्यांच्या कर्मदोषानेच माझ्या बालकाचा मृत्यू झाला, असं म्हणत तो रडत ते मुलगा तिथे ठेवला आणि तो घरी गेला. आता हे जे आहे ते पाहणारे सगळेजण होते त्या राजवाड्यातले, म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या वाड्यातले, घरातले, महालातले. त्यामध्ये अर्जुन आहे आणि भगवान श्रीकृष्ण तर प्रामुख्याने आहेत, इतर सगळेजण आहेत. आता इथे श्लोक दिला, हिंसा विहारम नृपतिम दुःशीलम अजितेंद्रियम प्रजा भजन्त्य सीदंती दरिद्रा नित्य दुःखिता. जो राजा हिंसा करण्यामध्येच आनंद मानतो, दुष्ट आणि इंद्रिय न जिंकलेला असा जो राजा आहे आणि त्याला राजा मानून त्याचे सेवक जर त्याची सेवा करत असतील तर ती प्रजासुद्धा दारिद्र्यामध्येच पडते आणि दुःखच भोगते. आत्ताचीच ही परिस्थिती आहे जे चालू आहे युद्धाच्या संदर्भात पाकिस्तानचं, तेच वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. आता तो ब्राह्मण तो परत गेला. आता पुढे असं झालं की त्याला दुसरा मुलगा झाला, तो पण असाच मरण पावला. त्याचं प्रेत तो पुन्हा घेऊन आला आणि या राजाच्या राजवाड्याच्या दारासमोर ते प्रेत ठेवलं, तसाच आक्रोश करून तो निघून गेला. असं होता पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा मुलगासुद्धा मरण पावला. आता त्यानंतर
ताम अर्जुन उपसृत्य करीचित केशवांतिके. 9वं मूल जेव्हा मरण पावलं त्याने तो तिथे घेऊन आला आणि त्या ब्राह्मणाने तोच पहिला आक्रोश त्या ठिकाणी केला, पूर्वीप्रमाणेच म्हटलं. आणि श्रीकृष्णांच्या शेजारी बसलेल्या अर्जुनाने हे सगळं ऐकलं. आत्तापर्यंत 9 मुलं हे ते गेले आणि मग अर्जुनाला आता क्रोध आला आणि अर्जुन आता ब्राह्मणाला म्हणतो. केव्हा म्हणतो? जेव्हा बाजूला कृष्णमध्ये जगद्गुरुम कृष्ण बसलेले आहेत, अर्जुन शेजारीच आहे. केस्वित ब्रह्मस्तन निवासे इह नास्ती धनुर्धरहा. या तुमच्या द्वारकेमध्ये एक पण धनुर्धर नाही असं तो कृष्णाच्या समोर अर्जुन म्हणत आहे. एक पण क्षत्रिय नाही आणि जे आहेत ते सगळे नामधारी आहेत. म्हणजे नुसतं क्षत्रिय आहेत, नामधारी आहेत, ज्यांच्या हातामध्ये धनुष्य आहे, पण ते धनुष्य चालवण्यामध्ये पटाईत नाहीत. हे सगळे यादव तर मला वाटतं फक्त ब्राह्मण जे आहेत जसे यज्ञ करतात तसे यज्ञ करण्यासाठीच यांचा जन्म झाला असं पण त्या ठिकाणी अर्जुन भगवंताच्या समक्ष शेजारी बसून म्हणत आहेत. आता हा जी घटना आहे त्याच्यामध्ये एकच आहे. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधंच संश्रिता मामात्मपरदेहेषु प्रदिश्वंतो अभ्यसूयका. 16व्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे. ज्या राज्यामध्ये धन, स्त्री आणि पुत्राचा वियोग झाल्यामुळे ब्राह्मण दुःखी होतात. फार महत्त्वाचं वाक्य. ज्या राज्यामध्ये धन लुबाडून देतात, स्त्रियांना लुबाडून नेतात आणि पुत्राचा वियोग होतो, त्या कारणाने जे ब्राह्मण दुःखी होतात ते राजे क्षत्रियांचा वेश धारण केलेले नाटकातले पोटभरू पात्रच आहेत असं अर्जुन त्या ठिकाणी म्हणतो. अहम प्रजावाम भगवन रक्षिष्ये दीन योरी हा. तुझ्यासारख्या दीनांचं ब्राह्मणांचं रक्षण मी स्वतः करेल अर्जुनाने प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा कुठे करतो आहे? बाजूला भगवंत असताना. आपल्या बाबतीमध्ये आपल्या बाजूला भगवंत आहे तर आपल्याला आठवतच नाही किंवा समजतच नाही, जाणीवसुद्धा होत नाही. आणि आपण आपल्या प्रपंचामध्ये अनेक प्रकारच्या प्रतिज्ञा करत असतो. मी असं करेन, मी तसं करेन. ते एके भगवंते कैसेनेच आहे. प्रत्येक ह्याला समर्थांचं एक ना एक चरण आपल्याला उपयोगाचे. मी पण कोणाशीचं नाही नस आहे, ते भगवंते कैसेनेच आहे. मीपणा अहंकाराच्या गोष्टी जो कोणी बोलत आहे ते भगवंत ऐकतात. ते आपल्या शेजारी असो नसो तरी पण त्यांना ते सगळं जसं कळतं तसं या ठिकाणी यांनी प्रत्यक्ष कृष्णाच्या शेजारी बसून अर्जुनाने प्रतिज्ञा केली. मी तुझं सगळं रक्षण करेल, तुझ्या पुत्रांचं रक्षण करेल आणि हे जर मी नाही केलं तर मी अग्निप्रवेश करून प्रायश्चित्त घेईल. झालं. इतकी मोठी प्रतिज्ञा भगवंताच्या शेजारी बसून. आपण भगवंताच्या शेजारी आहोत, त्यांच्यासमोर अशा पैसारखे मानणं बरोबर नाही हे अर्जुनाला कळलं नाही. आता हे अर्जुनाला कळलं नाही म्हणजे अर्जुन आपल्यापेक्षा कमी प्रतीचा होता असा त्याचा अर्थ नाही. या सगळ्या लीला आहेत, आपण त्यापासून पुष्कळ काही घेण्यासारखं आहे. आता तो ब्राह्मण जो आहे तो 9व्या पुत्राला घेऊन आलेला होता. तो ब्राह्मण म्हणतो संकर्षणो वासुदेव प्रद्युम्नो धन्विनान वरहा. बलराम, श्रीकृष्ण श्रेष्ठ धनुर्धर या ठिकाणी आहेत. प्रद्युम्न आहे जो कृष्णासारखाच होता. अनिरुद्धसुद्धा या ठिकाणी आहे. हे माझ्या पुत्राचं रक्षण करू शकले नाहीत. तर मग अर्जुन एवढं म्हणत आहे तर तुम्ही कसं काय रक्षण करू शकता असं त्याच्या मनामध्ये आलं. मला तर खरं अर्जुना तुझा हा पोरकटपणाच वाटतो असं तो ब्राह्मण म्हणाला. तुझ्या म्हणण्यावर माझा विश्वास नाही. आता हे पाहून अर्जुन म्हणतो पहा म्हणजे अहंकार फुशारक्या किती माणूस मारतो. आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख. समर्थांचं वचन नेहमी अखंड वाचन असलं की त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला समर्थ दिसतात. कुठलीही परिस्थिती असो त्यांचं बोलणं काही ना काही प्रत्येक युगामध्ये प्रत्येक काळामध्ये आजही ते ग्राह्यच आहे. मी काही तुमच्या बलराम, श्रीकृष्ण, प्रद्युम्न यांच्यासारखा नाही अर्जुन म्हणतो. माझ्या हातामध्ये हे जे गांडीव धनुष्य आहे तीच माझी ओळख आहे. मी अर्जुन आहे. अहम वा अर्जुनो नाम गांडीवम यस्य वै धनुः. ज्याचं धनुष्य हे गांडीव आहे तो मी अर्जुन आहे. त्या ब्राह्मणाला जेव्हा मी असं आश्वासन दिले आणि त्या लोकांना त्याच्या पराक्रमाचे वर्णन, तो ब्राह्मण आता थोडंसं त्याला वाटलं की नाही काहीतरी करेल हा, कारण
बलराम श्रीकृष्ण बलरामाने केलं नाही, कृष्णाने नाही, अनिरुद्ध नाही, प्रद्युम्न नाही रक्षण करू शकले. तर निदान आता त्याला थोडी आशा निर्माण झाली, आता अर्जुन तरी हा काहीतरी करेल असं म्हणत तो तिथून परत गेला, रागाने परत गेला. पण जाता जाता जो भेटेल त्याला तर सांगायला लागला की आता तरी अर्जुन माझ्या मुलाला वाचवेल अशी मला विश्वास आहे. आता इकडे अर्जुनाने काय केलं, भगवंत शेजारी आहेत पण अर्जुनाने स्वतः पवित्र पाण्याने आचमन केलं. आचमन, आच म्हणजे शुद्ध होणं, मन शुद्ध करणं त्याला आचमन म्हणतात. संध्यामध्ये आपण आचमन करतो, शरीराची शुद्धी त्या आचमनाने होते. तसं त्याने आचमन केलं अर्जुनाने, भगवान शंकरांना नमस्कार केला आणि दिव्य अस्त्राचे स्मरण केले. कारण ते म्हणतात की मी, अर्जुनाचं मनामध्ये तेच आहे की मी भगवान शंकराची उपासना केली आणि त्यांनी मला हे धनुष्य दिलं, संतुष्ट केलं आणि युद्धामध्ये मी प्रत्येकाला आजपर्यंत जिंकलेलं आहे. आणि म्हणून आता अर्जुन त्या ठिकाणून निघाले आणि ज्या ठिकाणी याचं घर होतं, आश्रम होता, झोपडी होती, त्या ठिकाणी येऊन अर्जुनाने आपल्या त्या बाणाच्या साह्याने त्या ठिकाणी एक मोठा बाणांचा पिंजरा तयार केला त्या झोपडीच्या भोवती. ततः कुमार संजातो विप्रपत्न्या रुदन मोहुः. ततः कन्या कुमार संजातो, त्या स्त्रीला, त्या ब्राह्मणाच्या पत्नीला त्या ठिकाणी आता 10वा पुत्र झाला. त्याचा आवाज ऐकू लागला आणि पाहता पाहता तो मुलगा जो आहे सशरीरो विहाय सा, सशरीर तो त्या ठिकाणून अदृश्य झाला. आत्तापर्यंत जे 9 पुत्र होते ते निदान मरून तिथेच पडले म्हणून तो ब्राह्मण इकडे घेऊन येऊ शकला. आता तर त्याला ते सुद्धा आणता आलं नाही. आता तो सशरीर आकाशात दिसेनासा झाला. आता तेव्हा तो ब्राह्मण आता म्हणायला लागला, आता त्याने आता त्या अर्जुनाची निंदा करायला सुरुवात केली. आपलं काम जेव्हा होत नाही तेव्हा निंदा करतो आणि आपले काज होय जवरी तवरी बहुसार नम्रता धरी. आले पुन्हा दासबोध मनाचे श्लोक आणि समर्थ. माझा मूर्खपणा तर पहा, ब्राह्मण म्हणतो की मी या नपुसकाच्या फुशारकीला बळी पडलो. याने खूप फुशारकी मारली. मी काही बलराम नाही, मी काही श्रीकृष्ण नाही, प्रद्युम्न नाही, अनिरुद्ध नाही, मी अर्जुन आहे, माझ्या हातामध्ये गांडीव धनुष्य आहे, मी शंकराला प्रसन्न केलं, असं एवढं सगळे गप्पा मारल्या. आता माझ्याशिवाय त्याचं रक्षण कोण करेल. यस्य शैकुः परित्रातुं कोण्यस्तद्वितेश्वरः. आणि मग ब्राह्मण म्हणतो धिक अर्जुन मृषावादम, अर्जुनाचा धिक्कार असो. मृषावादम, मृषा म्हणजे असत्य, असत्य ते बोलले. आणि धिक आत्मश्लाघिनो धनुः. यामुळे समर्थ म्हणतात आपली आपण करी स्तुती. आत्मश्लाघिनो, आत्मश्लाघ्य म्हणजे आपली आपण स्तुती करणार जो आहे त्याचासुद्धा धिक्कार आहे. दैवोपसृष्टम यो मोढ्या दानानिशती दुर्मती ही. जो मंदबुद्धी प्रारब्धाने आमच्यापासून हिरावून घेतलेल्या बालकांना मूर्खपणाने परत आणतो असं म्हणत होता, त्याचा मी धिक्कार करतो. आता हे सगळं ऐकलं. बाजूला कृष्ण बसलेले आहेत. जवळपास 26व्या श्लोकापासून कृष्ण ते सगळं ऐकत आहेत. अजूनही कृष्ण एक शब्दसुद्धा बोलले नाहीत. ते म्हणतं याचं चालू दे. जीवाचं जोपर्यंत चालू आहे स्वतःच्या देहाच्या, स्वतःच्या शक्तीच्या भरोशावर, तोपर्यंत भगवंत असे गुप्तच राहतात. आता अर्जुनाने आता जो ब्राह्मण शिवाशाप देऊ लागला आणि तो अर्जुन आता तो योगबळाने आपलं सगळं अस्त्रशस्त्र घेतले आणि आता फाल्गुन या ठिकाणी शब्द दिला. ययो संयमनी माशू यत्र असते भगवान यमः, यत्र असते भगवान यमः. ज्या ठिकाणी भगवान यमाचं वास्तव्य आहे, भगवान राहतात, यम राहतात, त्या संयमनी नगरीकडे अर्जुन निघाला. आता तिथे जाऊन सगळे चौकशी केली यमराजाकडे, तर ब्राह्मण बालक काही तिथे मिळाला नाही. मग तिथे पुढे मग आग्नेय, नैऋत्य, सौम्याम, वायव्याम, वारुणी म्हणजे इंद्र, अग्नी, निवृत्ती, सोम, वायू आणि वरुण लोकामध्ये गेला. एवढंच काय, पण रसातळाला गेला, पाताळात गेला आणि स्वर्गामध्ये सुद्धा गेला, वैकुंठात कुठेही गेला तरी त्या ब्राह्मणाचे मेलेले पुत्र काही त्याला तिथे दिसले नाही. त्यामुळे तो त्याला आणू शकला नाही. आता ब्राह्मण बालक मिळाला नाही, माझी प्रतिज्ञा मला पूर्ण करता आली नाही. आत्तापर्यंत पिशारका मारणारा अर्जुन आता मात्र शांततेने परत आला. अग्निम विवेक्षो कृष्णेनं प्रत्युक्त प्रतिषेधता. प्रतिज्ञा केल्याप्रमाणे अग्नी प्रज्वलित केला. आता अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा तो विचार करायला लागला.
म्हणजे एवढं सगळं नाटक भगवंताने शांतपणे बसून ते पाहिलं. आता भगवंत असं म्हणतात, दर्शये द्विज सुनस्ते मावत ज्ञानात्म आत्मना ये ते न कीर्तिम विमलाम मनुष्याः स्थापयिष्यन्ति. आत्तापर्यंत तुझी स्तुती त्याने केली ते तुला चांगलं वाटलं आणि तो तुझ्या विरुद्ध बोलायला लागला, त्याचा मात्र तुला राग आला. तू काही त्या ब्राह्मणाची मुलं परत आणू शकला नाहीस, तर आता तू माझ्याबरोबर चल, मी ती सगळी मुलं तुला दाखवतो. भगवंत आता बोलतात. आणि मग अर्जुनाला आपल्या रथामध्ये घेतलं आणि ते पश्चिम दिशेकडे श्रीकृष्ण आणि अर्जुन निघाले. सप्तद्वीपान सप्तसिंधून सप्तगिरीनथ सप्तद्वीप सप्तसिंधू सप्तसागर याच्या पलीकडे गेले आणि अंधकार जे आहे त्या लोकांमध्ये विवेश सुमहत्तमः, विवेश म्हणजे विशेषत्वाने प्रवेश केला. कुठे? तिथे असणाऱ्या अंधकारामध्ये प्रवेश केला. भगवंताच्या रथाचे जे घोडे आहेत त्यांची नावं दिले शैब्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाक. अंधारामुळे त्या घोड्यांनासुद्धा मार्ग दिसत नव्हता आणि ते घोडे इकडे तिकडे भटकू लागले. आता भगवान श्रीकृष्णाने ही घोड्यांची अवस्था पाहिली आणि त्यांनी स्वचक्रम प्राहिणोत पुराहा, स्वतःचा सुदर्शन चक्र जे त्यांच्या बोटामध्ये अखंडपणे असतं त्याचं स्मरण केलं. सुदर्शन चक्र प्रकट झालं आणि त्या सुदर्शन चक्राच्या उजेडामध्ये तमः सुघोरम गहनम कृतम महत् विदारयत भूरी तरेण रोचिषा, त्या अंधकाराला कापत त्यांचा रथ पुढे पुढे जाऊ लागला. आणि आता पुढे जसा रामाने मांडलेला बाण जो आहे जसा तो लक्षवेध केल्याशिवाय परत येत नाही, तसा आता भगवंतानी अर्जुनाला घेऊन जिकडे जायचं तिकडे ते जाऊ लागले, अंधार असला तरी पण. आणि मग अशा प्रकारे त्या सुदर्शन चक्राने दाखवलेल्या मार्गावरून हे सगळे दोघेच्या दोघे दिव्य अशा महासागरात त्याने प्रवेश केला. आणि पुढे जाऊन पाहतात तर मोठा शेष त्या ठिकाणी दिसला. त्याच भवनामध्ये विशेष असा शेष, त्यावर विराजमान झालेले भगवंत शेषशाही भगवान विष्णू. आता त्या शेषाच्या सुखशयीवर ते झोपलेले भगवान विष्णू शांतपणे झोपलेले. आमचे रामसुखदास महाराज म्हणतात, कृपालू महाराज म्हणतात की ते सगळ्यांना गाद्या पाहिजे, सगळं पाहिजे, सगळं असले तरी झोप येत नाही. आता शेषावर बसा तुम्ही, तुम्हाला छान शांत झोप येईल असं म्हटलं तर आपण ते आधीच पळून जाऊ त्या ठिकाणाहून. आणि भगवंत या ठिकाणी शांतपणे पहुडलेले आहेत. ते सगळं पाहिल्यानंतर त्यांचे पार्षद जे आहेत ते सुद्धा आजूबाजूला आहेत. भगवंताच्या 4 शक्ती ज्या आहेत, पुष्टी, श्री, कीर्ती आणि माया, यासुद्धा त्यांच्या भोवती आहेत. अशा भगवंताची सेवा त्या ठिकाणी लक्ष्मी करीत आहे. आता भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन ही नरनारायणाची जोडी आहे, ज्यांनी हा देह धारण केला तुमच्या आमच्यासारखा, ते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी असलेल्या शेषशाही भगवंताचे म्हणजे महाविष्णू त्यांचं दर्शन झालं आणि भगवंताने त्या महाविष्णूला नमस्कार केला. आता कोण कोणाला नमस्कार करतो? कृष्ण वंदे जगद्गुरू, आपण ज्या कृष्णाला म्हणतो ते श्रीकृष्ण महाविष्णूला नमस्कार करतात. त्यावेळेस ते कृष्ण तुमच्या आमच्यासारखे आहेत. आता ते महाविष्णू काय म्हणतात ते फार महत्त्वाचं. पूर्वी एक अध्याय झाला आपला. यमुना नदीमध्ये नंदबाबा स्नान करण्यासाठी रात्री बेरात्री गेले. रात्री 12-1 वाजले, त्यांना वाटलं सकाळ झाली म्हणून ते स्नान करण्यासाठी गेले. अवेळी स्नान करण्यासाठी नदीमध्ये प्रवेश केला. असा प्रवेश करू नये, निषिद्ध आहे, पण त्याने प्रवेश केला. वरुणाचे जे दूत होते त्याने त्यांना पकडून वरुण राजाकडे त्यांना घेऊन गेले. आता नंदबाबा परत आले नाही हे भगवान श्रीकृष्णाला लहानपणच्या समजलं आणि म्हणून ते त्या ठिकाणी गेले आणि वरुणाकडे गेले. आणि ते वरुण राजा म्हणतात की तुमचं दर्शन व्हावं म्हणून ही लीला केली. तसंच या ठिकाणी हे महाविष्णू आता सांगतात, द्विजात्मजा ये युवयोर्दी दृक्षणा, तुमच्या दोघांचं दर्शन व्हावं म्हणून ही लीला केली आणि म्हणून ती ब्राह्मणाची मुलं मी सगळे माझ्याकडे आणलेली आहेत. कारण तुम्ही दोघांनी या भूतलावर नरनारायणाच्या रूपाने तुम्ही प्रवेश केला. धर्मम आचरताम सिद्धे ऋषभोह लोकसंग्रहम, आणि तुम्ही धर्माप्रमाणे आचरण करत तुम्ही म्हणजे नरनारायणाची जोडी आहेत.
पूर्ण काम आहात, सर्वश्रेष्ठ आहात, पण तुमचं दर्शन व्हावं, तुमचं हे रूप पाहावं म्हणून माझी इच्छा झाली, म्हणून मी तुम्हाला या सगळ्या ब्राह्मणाची मुलं माझ्याकडे आणली. असं झाल्यामुळे निवर्तताम स्वकं धाम संपृष्टो यथागतम विप्राय ददतु पुत्रान यथा रूपम यथा वय. ते जे 9 मुलं होते, 10 मुलं होते, ते ज्या रूपामध्ये होते, जसे दिसत होते, त्याच अवस्थेमध्ये ते मुलं त्यांनी महाविष्णूंनी भगवंताकडे श्रीकृष्णाकडे परत केले. आणि त्या मुलांना घेऊन जसे हे गेले होते तसंच त्या मुलांना घेऊन आता हे द्वारकेत परत आले. निशाम्य वैष्णवम धाम पार्थ परमविस्मित. आता हे सगळं पाहून अर्जुनाला मात्र आश्चर्य वाटू लागलं. आता अर्जुनाला जाणीव झाली, जीवामध्ये जे काही बळ आहे ते श्रीकृष्णाच्या प्रतापाचेच बळ आहे. वाद्य आणि संगीत आपण ऐकतो, पण ते वाद्यामध्ये संगीत नसतं, त्याला वाजवणारं कोणतरी असतं. आणि तो जोपर्यंत वाजवत नाही तो मग ते वाद्य कितीही महागाचं असो, परदेशातून आणलेलं असो, काही असो, जोपर्यंत वाजवणारा त्याला वाजवत नाही तोपर्यंत त्याच्यापासून संगीत किंवा स्वर बाहेर पडत नाही. तसं आपल्या जीवामध्ये स्वतःचं म्हणून बळ काहीच नसतं, भगवंताच्या प्रेरणेने ते बळ निर्माण झालं आणि त्या बळालाच आपण माझं म्हणायला लागलो. भाड्याच्या घरात राहत होतो आणि भाड्याचं घरच माझं आहे म्हणून मग कोर्टामध्ये केस सुरू झाले. अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहिलो. ते भाड्याचं घर म्हणजे आपलं शरीर आहे. जन्म झाला म्हणून या शरीरामध्ये आपण आलो, भगवंताने प्रवेश केला म्हणून आपल्याला दिसतं, ऐकू येतं, आपण चालतो, बोलतो, सगळं करतो. पण त्या भगवंताचा जेव्हा विसर पडतो तेव्हा माणूस या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून राहतो. अशा रीतीने बुभुजे विषयान ग्राम्यान निजे चात्य ऊर्जित मखैही. संसारातील लोकांप्रमाणे संसारातील विषयभोग घेतल्यासारखे भगवंताने दाखवले. भगवंताच्या आत्तापर्यंत लीला आपण पाहिल्या. जसं आपण लीला करतो, जसं आपण राहतो तसंच भगवंतांना सुद्धा सुख दुःख सगळं प्राप्त झालं, पण ते सगळं त्यांची लीला होती. हत्वा नृपान धर्मिष्ठान घातयित्वा अर्जुनादिभिः. आणि म्हणून भगवंत म्हणतात, अर्जुनाला सांगतात, मी आत्तापर्यंत अनेक दैत्यांना मारलेलं आहे, आता जे उरले त्यांना मी आता तुझ्याकडून मारून घेणार आहे, म्हणजे त्या महायुद्धामध्ये मी मारून घेणार आहे. म्हणून धर्मराज इत्यादींनी अनायासे धर्माची स्थापना केली असं ते अर्जुनाला पुन्हा समजावून सांगतात. अशा प्रकारे हा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे उत्तरार्धे द्विजकुमारानयनम, द्विजकुमार आनयनम, आनय म्हणजे आणणे, नाम 89तमोऽध्याय. 89वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. आता उद्या आपल्याला या दशमस्कंदाचा शेवटचा अध्याय म्हणजे 90वा अध्याय तो उद्या पाहायचा आहे. भगवान श्रीकृष्णांच्या अन्य लीला विहारांचे वर्णन ते आपण आता उद्या पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परमभक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता, आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भव जलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी.
सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणचे कीर्तनकारांचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कडीचा रवी अंतरिता तमहर्ता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथही वदती रामपदी ठेवी माता आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम जय राम।